भोपळ्याची सुक्की भाजी करणार आहे. तुम्ही पाहू शकता आपण काय काय घेतलंय. कसा भोपळा चिरून पाण्यात टाकलाय बघा. आता टमॅटो घेतले, लसूण ठेचून घेतलाय, थोडी कोथिंबीर, कढीपत्ता, आता बडीपत्ता फोडणी देत आहे आपण. आपण हिरव्या मिरचीत करत आहे बरं का बा. मिक्सरला बारीक करून घेतली बरं का हिरवी मिरची. हरभऱ्याची डाळ पण घेतली बघा. नका असं पाण्यात भिजायला घालायची बघा करायची आधी. नका अशी जिरी मोहरी जरा तडका चांगला बसू द्यायचा बघा. टोमॅटो शिजू द्या बघा त्याला जरा. टाकलंय म्हणून सांग. हा कढीपत्ता टाकलाय, टोमॅटो टाकले बघा, लसूण पण ठेचून टाकलाय बघा. आता हिरवी मिरची कुटलेली बघा, तुम्ही बघू शकता. चांगली तेलात परतायची बघा. वेगळी पद्धत जरा काय तर. हळद हळद 1 चमचा टाकला बघा. ही भोपळ्याची भाजी आपल्या शरीरासाठी चांगली असते बरं का. ज्यांना बीपीचा त्रास असतो ना त्यांच्यासाठी चांगलं आहे बघा. शुगर. हे बघा भोपळा टाकत आहे, तुम्ही पाहू शकता. इतकी सुंदर लागते ना ही भाजी. सुक्की भाजी आहे. चवीपुरतं मीठ टाकलंय बघा. हरभऱ्याची डाळ पण टाकते बघा. हरभऱ्याची डाळ घातली आहे. त्याची वरूनच सोडायची असते आपण, कारण भिजायला घालतो ना आधी. तुम्हाला तुम्ही तेलात टाकायची तुम्ही तेलात पण टाकू शकता, तसं काय नाही. प्रत्येक भाजीची पद्धत वेगळी, पण ही भाजी तुम्ही पद्धत करून बघा कशी लागते भाजी ही. थोडं कोथिंबीर पण घालते बघा. कोथिंबीर घातली बघा. बघू शकता तुम्ही कशी सुक्की भाजी झाली बघा. त्याला पाणी बिणी काहीच घातलं नाही बरं का, तुम्ही पाहिलंय बघा. आता थोडासा आपल्याला कूट टाकायचा आहे बरं का त्याच्यात. त्याला सुक्की हिरव्या मिरचीत भोपळ्याची भाजी बोलतात बघा. हरभऱ्याची डाळ आम्ही तुम्हाला सगळं दाखवले कशी कशी केली. खूप सुंदर लागते बरं का. पातळ मस्त ज्वारीची भाकर टाकायची, वरण भात करायचा मस्त, त्याच्यावर छान लागते भोपळ्याची भाजी सुक्की. हिरव्या मिरचीची भोपळ्याची भाजी. आता कूट टाकायचं आहे आपल्याला. दोन चमचे, 3 चमचे टाकला बघा. कधी पण भाजी शिजत आल्यावर कूट टाकायचा बघा शेंगदाण्याचा, कारण खाली लागत नाही, मग चिटकत नाही खाली. लय ते लय 10 मिनिटं लागतात बरं का भोपळ्याच्या भाजीला. हे बघा शिजलाय बघा. तुम्ही बघा का आपण बघितलं तोडून बघितलं बघा भोपळा शिजलाय. कधी पण स्लो याच्या भाजी ठेवायची बरं का,
जेवढा तुम्ही स्लो गॅस करताना तेवढी सुंदर आपली भाजी होती बघा. तर तुम्हाला आवडली का आमची भोपळ्याची रेसिपी भाजी? तुम्हाला आमची भाजी आवडलीच आमच्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद दिशील. आमेन.